ठरलं तर मग या मालिकेच्या 22 सप्टेंबरच्या भागामध्ये सायली आता अर्जुनला शोधत जेव्हा त्याला कॉल करते त्यावेळेला त्याचा कॉलचा आवाज तिला अर्जुन आणि प्रिया, अश्विन आणि प्रिया यांच्या रूममध्ये आल्यावरती सायली त्या दिशेने जायला लागते. सायलीच्या येण्याची चाहूल ज्या वेळेला अर्जुनला लागते तो विचार करतो, जर का सायलीने मला इथे पाहिलं तर आता तिला असं वाटेल की मी काहीतरी करतोय, पण आणि म्हणून अर्जुन लपून छपून आता इकडे ते सगळं पसारा उचलत असतो. त्यावेळेला सायली तिकडे येते. सायली आल्यावरती ती सांगते, तुम्ही आणि इथे काय करताय? यावरती अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे अश्विनला मला पटवून द्यायचं आहे की तो म्हणत होता ना की ती महिपतची साथीदार नाहीये तर ती विक्टीम आहे, तर मला त्याला हेच सांगायचं आहे की ती विक्टीम वगैरे काही नाहीये, ती महिपतची साथीदारच आहे आणि महिपतची साथीदार तिला आता धडा तर शिकवायला पाहिजेच ना, आणि म्हणून मला हे सगळं दाखवायचं होतं. यावेळेला प्रिया सायली सांगायला लागते, केसच्या संदर्भात ज्या वेळेला आपण मागच्या वेळेला इकडे आलो होतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही पुरावे सापडले नाही. प्रिया इतकी हुशार आहे की ती पुरावे इथे ठेवेल असं वाटलंच कसं तुम्हाला? तुम्ही उगाचच हे करून घेताय. मला नाही वाटत की प्रिया इथे पुरावे ठेवेल. यावरती अर्जुन म्हणतो, हो तुझं पण म्हणणं बरोबर आहे. त्यावरती मग आता सायली म्हणायला लागते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्हीच म्हटला होतात ना की सध्या तरी अश्विन भाऊजींना आपण काही सांगायचं नाही, त्यांना ज्या वेळेला समजेल ना त्या वेळेला समजू दे. मग आता तुम्ही हे सगळं का करताय? असं म्हटल्यावरती मग तोपर्यंत अर्जुन म्हणतो, हो तू जे काही बोललीस ते मला समजलंय, आता मला पटलंय सुद्धा. नाही आता मी अजिबात हे करणार नाहीये. यावरती ती सांगते, आणि अश्विन भाऊजी कधीही या घरात येऊ शकतात आणि त्यांनी जर का अशा पद्धतीत तुम्हाला पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल, त्यांचा गैरसमज होईल, कळतंय का? असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो बायको तुझं म्हणणं मला पटलंय. असं म्हणत अर्जुन सांगतो, ठीक आहे मी हा सगळा पसारा उचलतो. त्यावरती सायली सांगायला लागते की नको मी हा पसारा उचलते. त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही मी केलं ना पसारा, कुठून काय काढलंय हे मला सगळं व्यवस्थितरित्या माहिती आहे आणि त्यामुळे मीच तो उचलतो. तू जा बरं, मी पटकन कॉफी घ्यायला येतो, तू तयार करून ठेव गरम गरम, मी आलोच. इकडे तोपर्यंत प्रियाने आग लावलेली असते. प्रियाने आग लावून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्या वेळेला प्रियाने आग लावून संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला ती सांगत असते, आई मला वाचव, मी मरतीये, आई तू मला असं कसं बघू शकतेस? असं म्हणत आता इकडे ती प्रिया आता आरडाओरडा करायला लागते. त्यावरती मग आता लगेचच सांगतो अश्विन, प्रतिमा आत्या कर ना काहीतरी, वाचव. त्यावरती प्रतिमा म्हणते, हो ये तू आतमध्ये असं प्रतिमा बोलते. आणि त्यानंतर मग आता प्रतिमाला त्रास व्हायला लागतो, कारण तिला ते जे काही बाहेर जळणार हे दिसत असतं, या सगळ्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. आणि त्यानंतर ती सांगते, तन्वी थांबव हे सगळं, ये तू आतमध्ये. आणि तिला महिपतचा सगळा मागचा बॅकलॉग आठवतो, महिपतने कशा प्रकारे हे सगळं केलं होतं ते तिला आठवतं आणि त्यामुळे तिला आता खूपच त्रास व्हायला लागतो. आणि त्यानंतर मग आता ती एकदम अस्वस्थ होते. तन्वी घरात ये असं ती मोठ्याने ओरडते. ज्या वेळेला ती हे सगळं बोलते त्यावेळेला अश्विन तिला थांबवतो, सगळी आग विझवतो. आग विझवून झाल्यावरती लगेचच तो तिला सांगायला लागतो, तन्वी चल आत चल, असं म्हणत तो आता प्रियाला आतमध्ये घ्यायला लागतो. ज्या वेळेला तो प्रियाला आतमध्ये घेतो त्यावेळेला प्रियाची नाटकं काही संपत नसतात. मग तोपर्यंत इकडे अर्जुन विचार करतो की अख्खं मी हे सगळा पसारा उरकला, जिथल्या तिथे गोष्टी ठेवल्या, पण तरी सुद्धा मला कुठे सायलीचं गाठोडं सापडलेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ एकच होतो की तन्वीने ते गाठोडं इथे ठेवलेलंच नाहीये, तिने ते गाठोडं कुठेतरी दुसरीकडे ठेवलेलं आहे. आणि ही गोष्ट मात्र आता नक्की की तिने हे गाठोडं कदाचित तिच्या माहेरी ठेवलं असेल का? पण ठीक आहे, मी एक काम करतो, जोपर्यंत सायलीचं गाठोडं सापडत नाहीये तोपर्यंत तन्वीचं सुद्धा गाठोडं मी तिला देणार नाही, मी ते माझ्याकडेच ठेवतो, असा आता तो विचार करतो आणि ते गाठोडं घेऊन जातो. इकडे साक्षी आता बोलत असते, कसं काय जगणार आहे मी इतकी वर्ष? नाही हे असं घाणेरडं जीवन जगण्यापेक्षा मी मरून गेलेली बरी, असं म्हणत आता इकडे ती विचार करते, नाही काय करू, हे जगणं काय जगणं आहे? अशा जगणं एक दिवस सुद्धा जगू शकत नाहीये मी, आणि त्याचसाठी मला आता मेलेलं बरं. आणि कसं मरू, कशी मरू? नाही, या ह्याच्यामध्ये आता मला मरण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाहीये. काय करू असं आता ती विचार करत असते. आणि त्यानंतर कशामुळे मरता येईल हे सगळं पाहत असताना
असताना तिला आता तिथे असलेली एक थाळी दिसते. त्या थाळीचे बाजूचे काठ असतात ते आता उचकलेले असतात आणि त्याला एक धारदार अशी कडा आलेली असते. आणि याच थाळीच्या कडेने मी आता माझा हात कापून जर का घेतला तर कदाचित मी आता इथे संपून जाईल असा ती विचार करते आणि जगण्यापेक्षा हे मरणं बरं असा ती विचार करते. त्यानंतर मग आता थरथरत्या हाताने ती आपला आता दुसरा हात कापून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला नेमकी कॉन्स्टेबल तिकडे येते आणि तुला गुन्हे करताना अजिबात काही वाटलं नाही आणि आत्ता हे सगळं करायला लाज नाही वाटत आहे. ज्या वेळेला गुन्हा करायचा त्याच वेळेला हा सगळा विचार करायची गरज होती, पण नाही, त्यावेळेला तो विचार केला नाहीस आणि आत्ता हे सगळं करतेस, ठेव बाजूला असं म्हणत ती साक्षीच्या हातातून ती थाळी आता बाजूला घेते आणि ती थाळी बाजूला करून साक्षीच्या एक थोबाडीत देते आणि तिला लांब बसवते. आता साक्षी विचार करायला लागते, काय करू, हे जीवन नाही जगू शकत आहे, हे असं कुत्र्या मांजरासारखं जगणं मला नाही आवडत आहे असं म्हणत साक्षीचा आरडाओरडा चालू असतो. साक्षी खूपच चिडलेली असते आणि हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे प्रतिमाची अवस्था खूपच बिकट झालेली असते. प्रतिमा आता इकडे सांगत असते, सुमन, अगं आज जे काही घडलंय ते आता हे घरी आल्यावरती यांना ज्या वेळेला समजेल त्यावेळेला आता आपण काय करायचंय यावरती मग आता सुमन सांगायला लागते, वहिनी हे बघा, तुम्ही काही हे सगळं मुद्दाम नाही केलेलं आहेत ना, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता जर का भाऊजी आले तर आपण त्यांना समजवूया असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते. लगेचच प्रतिमा म्हणते, हे बघ, मी जरी तन्वीला असं तिकडे ठेवलं आणि तिने नंतर आत्ता मी तिला घराबाहेर काढलं आणि तिने नंतर तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर अगं कशीही असली तरी सुद्धा ती आमची मुलगीच आहे ना असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते, हो वहिनी, मला तुमच्या मनाची व्यथा कळती आहे, तुम्ही काळजी करू नका, भाऊजी आले ना की आपण त्यांना समजवूया असं सुमन म्हणायला लागते. आणि हे सगळं चालू असताना प्रतिमा मात्र रविराजांची वाट पाहत असते. कधी एकदा रविराज येतात, कधी त्यांची माफी आणि कधी हे सगळं प्रकरण सॉल्व्ह होते असं तिच्या डोक्यामध्ये चालू असतं. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता मात्र रविराज अजूनही आलेले नसतात. इकडे अर्जुन ते गाठोडं घेऊन आता ते लपवण्यासाठी म्हणा किंवा सायलीचं खरं गाठोडं शोधण्यासाठी म्हणा ते गाठोडं घेऊन आत शिरत असतो. पण त्यावेळेला तो विचार करतो, नाही, हे गाठोडं घेऊन जर का आत्ता मी आतमध्ये गेलो तर सायलीने हे गाठोडं पाहिलं तर तिच्या लक्षात येईल की मी हा शोध चालू ठेवलेला आहे आणि ते तिला कदापि आवडणार नाही आणि त्यासाठी आता मला माझा हा शोध संपलाय हे तिच्या समोर आणण्यासाठी हे गाठोडं लपत छपतच न्यायला पाहिजे. म्हणून आता अर्जुन ते गाठोडं आपल्या टी शर्ट मध्ये टाकतो. टी शर्ट मध्ये टाकून आता ते गाठोडं तो आता दिसणार नाही अशा पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लपत छपत घरात जातो जेणेकरून आपल्याला कुणीही पाहणार नाही. तोपर्यंत सायलीचं लक्ष जातच. सायली विचार करते, हे त्या रूम मधून आले खरे, पण असे लपत छपत आत का चाललेत? तिचं लक्ष जातं, पण तिचं जेवणाचं काम चालू असतं, तिचं जेवण बनवणं चालू असतं आणि त्यामुळे ती आता तेवढं फारसं काही लक्ष देत नाही. तोपर्यंत इकडे आता सुमन सांगत असते, हे बघा वहिनी, मी तुम्हाला सांगते ना की तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता काही करू नका, होईल सगळं ठीक. तितक्यात तिथे रविराज येतात. रविराज आल्यावरती काय ग सुमन, काय झालं, तब्येत बरी आहे ना प्रतिमाची असं विचारायला लागतात. त्यावरती मग आता प्रतिमा त्यांना पाणी देते. पाणी दिल्यावरती मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे असं ती रविराजांना म्हणते. रविराज पाणी पितात आणि बोल की, कधीपासून तुला परवानगी घ्यायला लागली माझ्याशी बोलायची असं ते बोलायला लागतात. मग ज्या वेळेला ते पाणी पितात त्यावेळेला ती म्हणते, खरं तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावरती रविराज म्हणतात, बोल ना अगं, इतका कधीपासून तू वेळ घ्यायला लागलीस, बोल ना, काय झालंय, बोल ना असं म्हणत ते आता तिला बोलायला लागतात. त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, अहो ते आज हे असं म्हणत ती आता अडखळते. प्रतिमाला काय सुरुवात करावी, कुठून सुरुवात करावी काहीही गोष्टी कळत नसतात आणि रविराज म्हणतात, सुमन काय झालंय, प्रतिमा तुझी तब्येत बरी आहे ना, अगं बोला ना दोघींपैकी कुणीतरी असं म्हणत रविराज दोघींना काहीतरी विचारत असतात आणि दोघींची दातखिळ बसलेली असते. त्याच वेळेला आता इकडे प्रिया येते. प्रिया तिकडे आल्यावरती आई असं म्हणत ती आता काहीतरी वस्तू मागण्याच्या निमित्ताने तिकडे आलेली असते आणि समोर रविराजांना पाहिल्यावरती ती पण घाबरते आणि प्रियाला पाहिल्यावरती रविराजांचा रागाचा पारा चढतो. चिडलेले रविराज प्रियाकडे रागारागाने पाहायला लागतात आणि ही इथे कशी काय आली असं जोरात गर्जना करतात. आणि त्यावरती मग आता इकडे सगळेच जण तेच सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत होते हे रविराजांना कळतं आणि त्यांच्या रागाचा पारा अधिकच चढतो. काय आहे हे प्रतिमा,
प्रतिमा काय आहे हे मी तुला सांगितलं होतं ना, हिचा आणि आपला कायमचा संबंध संपलेला आहे. ही आपली कुणी लागत नाहीये. ज्या क्षणी ही आपल्याशी खोटं बोलली त्या क्षणी हिचा आणि आपला संबंध संपलेला आहे. आत्ताच्या आत्ता हिला घरातून चालती व्हायला सांग. ही इथे आलीच कशी? हिला या घरात प्रवेश मी ठेवलेला नाहीये. ही माझ्यासाठी मेलेली आहे आणि या घरामध्ये ही आली कशी? या घरात ही मला दिसली कशी? मला अजिबात काहीच ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढ, असं म्हणत रविराजांनी जी काही घोषणा केलेली असते त्यामुळे आता गडबडतात ती, म्हणजे सगळेच जण घरातले गडबडतात. नक्की आता रविराजांना कशा पद्धतीने समजवायचं, काय समजवायचं. आणि प्रिया आता काहीतरी बोलायला निघते पण रविराज तिच्याकडे बिलकुल बघत नाहीत आणि सांगायला लागतात की तुला काय सांगितलं होतं मी प्रतिमा, तुला काय सांगितलं होतं? ही मुलगी आपल्यासाठी मेली आहे, मग ही परत घरात कशी आली? या घरात हिचा काडी मात्र काही अधिकार नाहीये ना, हिला घरामध्ये घेण्याचं मी सांगितलेलं होतं. ही घरात कशी आली? प्रतिमा, मी तुला काहीतरी विचारतोय, असं म्हणत रविराजांचा रागाचा पारा चढलेला असतो. आणि तोपर्यंत नेमका अश्विन सुद्धा तिकडे येतो. अश्विनला पाहिल्यावरती रविराजांच्या रागाचा पारा दुप्पट चढतो आणि ते म्हणायला लागतात, अश्विन तू इथे? असं म्हणत त्यांना धक्का बसतो दुसरा की ही तर प्रिया आलेलीच आहे, पण त्यांच्या मागे अश्विन सुद्धा आलेला आहे. आणि रविराजांच्या रागाचा पारा चढलेला बघून अश्विन, नागराज आणि त्याचबरोबर प्रिया सगळेच जण सटपटलेले असतात. कुणालाच कळत नसतं की नक्की आता काय करायचं आहे ते. आणि सगळेच जण रविराजांकडे एकटक पाहतात की आता कसला स्फोट होणार, आता काय होणार, असा विचार ते करत राहतात. तोपर्यंत इकडे आता सायलीच्या डोक्यामध्ये बरंचसं काही चालू असतं. सायली विचार करत असते की हे दोघं जण अजूनही बाहेरच आहेत. हे दोघं जण बाहेर आहेत आणि हे जर का घरच्यांनी कोणी पाहिलं तर आता खूप मोठा गोंधळ होईल. म्हणजे घरच्यांना या सगळ्यांमुळे त्रास होणार आहे. प्रिया आणि अश्विन भाऊजी घर सोडून निघून गेले नाहीत अजूनही. ही गोष्ट जर आईंना बाबांना समजली तर खूप मोठा त्रास होईल आणि त्यामुळे मला आता कोणालाही बाहेर जाऊ द्यायला नको, असा विचार ती आता विचार करत असते. तोपर्यंत नेमकी कल्पना येते आणि त्यामुळे आता इकडे ती विचार करते की आई जर का बाहेर गेल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ते आता अश्विन आणि आता प्रियाला पाहिल्यावरती त्यांना अधिकच वाईट वाटेल. तोपर्यंत अर्जुनच्या डोक्यात चालू असतं की जर का तिने आता म्हणजे मधुभाऊंच्या इथून गाठोडं चोरले आणि ते तिच्या रूम मध्ये आणून ठेवले, हे फक्त उलट्या डोक्याची तन्वीच करू शकते. स्वतःच गाठोडं स्वतःच्याच रूम मध्ये लपवायची तिला काय गरज पडले हे काही मला माहित नाहीये, पण हे फक्त उलट्या डोक्याची तन्वीच करू शकते आणि हे तिनेच केलेले आहे. पण मग सायलीचं गाठोडं चोरून तिला काय मिळणार होतं? आणि मग सायलीचं गाठोडं जर का तिने चोरले तर ते ठेवलंय तरी कुठे? काहीतरी खूप मोठी गडबड आहे असा आता अर्जुन विचार करायला लागतो. नाही, कदाचित तिने ते गाठोडं तिच्या माहेरी लपवलं असण्याची शक्यता आहे. आणि मग आता अर्जुन विचार करतो, ठीक आहे, मी रविराजांच्या इथे जातो आणि रविराजांच्या सिनियरच्या इथे जाऊन मी आता त्या गाठोड्याचा शोध घेतो. असं आता अर्जुन हे सगळं लपतछपत करत असतो. कारण अर्जुनला हे सगळं करत असताना तोपर्यंत आता सायलीला काहीच कळू द्यायचं नसतं. ज्या वेळेला अर्जुनला काही कळू द्यायचं नसतं आणि त्यावेळेला तो हे सगळा विचार करत असतो. तोपर्यंत मग आता कल्पना आलेली असते. कल्पना ज्या वेळेला येते त्यावेळेला सायली आता कल्पनाला सांगायला लागते, आई तुम्ही बसा इथे. कल्पना ऍक्च्युली बाहेर आता चाललेली असते कपडे आणण्यासाठी, पण सायली तिला थांब, आई तुम्ही इथे बसून घ्या बरं. यावरती ती सांगते, अगं मला बाहेरून कपडे आणायचे आहेत, असं कल्पना म्हणायला लागते. त्यावरती सायली म्हणते, खरं सांगू का, तर मला तुम्हाला विचारायचं होतं की गवारीची भाजी करू का, त्याच्यामध्ये ओल्या नारळाचं खोबरं टाकू का? यावरती कल्पना म्हणते, हो कर की. यावरती आता कल्पना पुन्हा बाहेर जाते. मग सायली तिला पुन्हा अडवते, पण आई मला एक गोष्ट सांगा, ओला नारळ टाकला तर मागच्या वेळेला यांनी ना डब्बाच परत आणला होता, मग दाण्यांचा कूट टाकू का? यावरती कल्पना म्हणते, ठीक आहे दाण्यांचा कूट टाक. त्यावरती सायली म्हणते, नाही पण मागच्या वेळेला अजून एक गोंधळ झाला होता, दाण्यांच्या कुटांनी बाबांना त्रास होतो ना, मग काय करू, त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी करू का? यावरती मग आता लगेचच कल्पना म्हणते, ठीक आहे बटाट्याची भाजी कर. मग सायली म्हणते, पण आई बटाट्याची भाजी आता एक लोकांसाठी किती करू आणि मग परत ती उराउरी झाली तर? यावरती कल्पना म्हणते, सायली तुझं काय चाललंय? अगं इतके प्रश्न तुला याच्या आधी स्वयंपाक खोलीत कधी पडले नाहीत? यावरती कल्पनाला सायली म्हणते, हो
नाही, मलाच कळत नाहीये की मी काय करायचंय ते, असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, बघ तुझ्या गडबडीमध्ये आता मी विसरूनच गेले आणि कल्पना वरती जायला निघते. कल्पना कपडे न घेता ज्या वेळेला वरती जायला निघते त्यावेळेला सायली विचार करते, बरं झालं की आई कशासाठी बाहेर चालल्या होत्या हे त्या विसरल्या आणि आता वरती चाललेल्या आहेत. त्यानंतर मग कल्पनाला पुन्हा आठवण येते, अरे मी तर कपडे काढण्यासाठी बाहेर चालले होते ना, बघ मी कशी विसरभोळी आहे, कपडे काढण्यासाठी बाहेर चालले होते आणि अचानकपणे मी विसरून गेले आणि डायरेक्ट वरती चालले, असं म्हणत कल्पना थांबते. त्यानंतर मग आता इकडे सायली सांगायला लागते, आई तुम्ही इथे बसा, तुम्ही बसा, मी कपडे घेऊन येते. त्यावरती कल्पना म्हणते, अगं तू कशासाठी, मी आणते ना कपडे. पण सायली काही ऐकायला तयार नसते, आई तुम्ही बसा मी आलेच, असं म्हणत सायली आता कपडे आणण्यासाठी बाहेर जाते आणि ती विचार करते की आई बाहेर यायला नकोत. आणि ती ज्या वेळेला बाहेर येऊन पाहते त्यावेळेला हे दोघही जण गायब झालेले असतात. तिला शंकाच येते. इकडे तोपर्यंत रविराजांच्या रागाचा पारा चढलेला असतो आणि त्यावेळेला रविराज सांगत असतात, अश्विन मी तुला सांगितलं होतं, तू माझ्याकडे मदतीसाठी आला होतास त्यावेळेला मी तुला सांगितलं होतं ना अश्विन की ही मुलगी माझ्यासाठी मेलेली आहे, हिचं तोंड सुद्धा पाहण्याची मला इच्छा नाहीये. मग जर का मी तुला म्हटलं होतं की ही मुलगी माझ्यासाठी मेले तर हिला घेऊन तू इथे का आलास? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो, नाहीतर पोलिसांना बोलवेन आणि तुम्हाला ताब्यात देईन, चालती हो. यावरती अश्विन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. प्रतिमा समजवण्याचा प्रयत्न करते. प्रतिमा म्हणते, अहो मी सुद्धा हिला आधी घरात घ्यायला तयार नव्हते, पण हिने स्वतःला जाळून घ्यायचा प्रयत्न केला. स्वतःला जाळून घेऊन मग आता ती बाहेर जाऊन स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर आपण काय करणार आहोत? रविराज म्हणतात, तिला जे काही जीवाचं बरं वाईट करायचं असेल ते करू दे, ती माझी मुलगीच नाहीये, इथे माझा सगळा संबंध संपलेला आहे, असं रविराज बोलायला लागतात. ज्या वेळेला हे सगळं चालू असतं त्यावेळेला प्रिया आता बाबा, यावरती रविराज चिडतात आणि बाबा खबरदार, मी तुझा बाबा नाहीये, मला बाबा बोलायची हिंमत सुद्धा करू नकोस, तुझं माझं नातं काही नाहीये, आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर निघ. रविराजांनी फतवा काढल्यावरती प्रियाला काहीच करता येत नसतं. तोपर्यंत सायली बाहेर येऊन पाहते तर अजूनही प्रिया आणि अश्विन तिकडे नाहीत. म्हटल्यावरती गेले कुठे? हे आता तिच्या माहेरी गेले की काय, असं सायलीला प्रश्न पडतो आणि ती आता गडबडते. म्हणजे आता हे रविराज काका आणि प्रतिमा त्या यांना त्रास देणार की काय, असा ती विचार करायला लागते. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत रविराजांनी सांगितलेलं असतं, काही झालं तरी ही मुलगी माझ्या घरात राहणार नाही म्हणजे नाही, आणि ते जोरात किंचाळतात. तोचपर्यंत अर्जुन येतो आणि तो सायलीच्या गाठोड्याच्या बद्दल सांगतो. सायलीच्या गाठोड्याच्या बद्दल सांगितल्यावरती मग ताबडतोब आता इकडे म्हणजे रविराज आणि आता अर्जुन हे सायलीचं गाठोडं शोधायला लागतात. पण त्याच वेळेला मग रविराज म्हणतात, तुला कळतंय का अर्जुन, म्हणजे या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की आपण ना एक काम करूया, हे जो अट्टल क्रिमिनल असतो ना, तो क्रिमिनल आपल्या घरात गोष्टी कधी लपवत नाही, दुसरीकडे गोष्टी शोधूया, असं आता अर्जुनला रविराज म्हणायला लागतात.